थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रभूंच्या घरी होळीचा सण सुरू आहे. निधीने इकडे सांगितलेलं आहे की माझं प्रेम विनीतवर आहे आणि हे ऐकल्यावर मानसीला खरं तर धक्का बसलेला आहे. निधी मानसीला सांगते की ही गोष्ट मी तुला सांगणार होते, पण तू कशी रिॲक्ट होशील हे मला माहीत नव्हतं आणि त्यामुळंच ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवून ठेवली. पण मानसी तिला म्हणते, "ही गोष्ट तुम्हाला अगोदरच सांगायला पाहिजे होती." निधी म्हणते, "ठीक आहे, आत्ता जरी सांगितली तरी असा काय फरक पडतो? मला विनीत आवडतो आणि मी त्याच्याशीच लग्न करणार आहे." असं डायरेक्ट फर्मानच आता निधीने सोडलेलं असतं. पण त्यावेळेस मानसी मात्र खूपच सीरियस झालेली आहे. मानसी म्हणते, "तुला कळतंय का? तू काय बोलतेस ते?" निधी म्हणते, "मला सगळं काही कळतंय, पण मला विनीत खूप खूप आवडतो. त्यामुळेच मी असा निर्णय घेतलेला आहे. तू आमच्या दोघांचं लग्न लावून द्यायला मदत करशील असंच मला वाटतंय." असं देखील निधी मानसीला बोलत असते. तेव्हा मात्र मानसी चिडते आणि तिला थोडंसं बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, "तू जे काय बोलतेस ना, ते तुला आत्ता नीट कळत नाही. ही गोष्ट तू मला खूप अगोदर सांगायला पाहिजे होती. इतका वेळ लावायची गरजच नव्हती." निधी म्हणते, "तू मला खवळशील, रागवशील म्हणूनच ह्या गोष्टी मी तुला सांगितलेल्या नव्हत्या. पण आता मी तुला सांगितली आहे, तर तू मला मदत कर." तेव्हा मात्र मानसी चिडते आणि म्हणते, "आता मदत करायची का नाही ते माझे मी ठरवते. पण तू मात्र या गोष्टी सांगायला उशीर केलेला आहेस आणि या गोष्टीचा परिणाम तुला भोगावा लागणार आहे." असं ती तिला म्हणत असते. पण अजूनही निधीला समजलेलं नाहीये, की मानसी आपल्याला असं का बोलत आहे. आपलं आणि विनीतचं प्रेम प्रकरण हे हिला आवडलेलं नाही, असा निधीचा समज झालेला आहे. निधीला असं वाटतंय, की माझं आणि विनीतचं लग्न व्हावं असं कदाचित मानसीला वाटत नसावं. पण मानसी मात्र तिला सांगते, की "तू जे काही करतेस ना ते चुकीचं आहे. तू विनीतला विचारायला पाहिजे होतंस, की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे की नाही ते." निधीने मात्र विनीतला गृहीत धरलेलं असतं. तर इकडे तेजस घरामध्ये आलेला असतो आणि घरामध्ये तो येऊन आबाला शोधत असतो. आबा मात्र सापडलेले नसते. पण आबाची चिठ्ठी मात्र आता त्याच्या हाती लागलेली असते. आरशाच्या समोरच आबाने स्वतःची चिठ्ठी लिहून ठेवलेली असते, की ज्यामध्ये तिने सांगितलेलं असतं, की ती विनीतवर प्रेम करते आणि विनीतशी लग्न करण्यासाठी ती घर सोडून निघून गेलेली आहे. आणि ती चिठ्ठी आता तेजसच्या हातात पडलेली असते. तेजस ती चिठ्ठी घेतो आणि जेव्हा ती चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो, तेव्हा त्याचा विश्वासच बसत नाही. एक-एक वाक्य वाचत असताना त्याच्या पायाखालची जमीन मात्र सरकत चाललेली आहे. आपली आबा जिच्यावर आपला जीव आहे, जी आबा आजपर्यंत एकही गोष्ट आपल्याशी खोटं बोललेली नाही, ती आबा आज आपल्याला सोडून विनीतशी लग्न करण्यासाठी पळून गेलेली आहे, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तेवढ्यात गायत्री देखील तेथे आलेली असते आणि गायत्री त्याच्या हातातली ती चिठ्ठी विस्कटून घेते आणि मोठमोठ्यानं वाचायला सुरुवात करते. तिला खरं तर मनोमन आनंदच झालेला असतो. कारण तिला माहीत असतं, की या चिठ्ठीमध्ये नेमकं काय आहे? पण ती असा काय आणते, की आपल्याला यामधलं काहीच माहीत नाहीये आणि जोरात आरडाओरडा करत ती अंगणामध्ये पोहोचलेली आहे, जिथे प्रभू कुटुंबीय होळी खेळत आहेत. "होळी खेळायचं बंद करा आणि आता मी जे काय सांगते त्याकडे लक्ष द्या," असं ती म्हणते. तेव्हा इकडं निधी आणि मानसी बोलत असतात. त्या देखील आता तिच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. कारण तिने विषयच तसा मांडायला सुरुवात केलेली असते. गायत्री बाहेर येते आणि डायरेक्ट ती एकदम वाईट पद्धतीनं आबाला बोलायला सुरुवात करते. "तुमची आबा घर सोडून निघून गेलेली आहे. आबा पळून गेलेले आहे," असं डायरेक्ट तिनं बोलायला सुरुवात केलेली असते. सर्वांचा उत्साहाचा सण चालू असतो. सर्वजण रंग खेळत असतात. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू असतं. पण गायत्री मात्र काहीतरी बोलते. या गोष्टीवर कोणाचाच विश्वास अजून बसलेला नसतो. गायत्री मात्र मोठ्याने त्यांना शांत करत असते. मोठ्यानं बोलून त्यांना म्हणत असते, की "आबाने काय पराक्रम केले ते एकदा बघा. म्हणजे तुम्हाला ना होळी खेळायची इच्छाच होणार नाही. तुम्ही जे वेगवेगळे रंग तोंडाला लावतायत ना, त्यातला काळा रंग आबा आपल्या तोंडाला फासून पळून गेलेले आहे." असंच डायरेक्ट तिनं सर्वांच्या समोर बोललेले असते. तात्या जेव्हा हे ऐकतात, तेव्हा त्यांना तर मोठा धक्काच बसतो. "गायत्री तू काय बोलतेस? तुला कळतंय का?" असं ते तिला म्हणतात. गायत्री मात्र म्हणते, "मी अगदी शुद्धीत आहे आणि शुद्धीवर असल्यासारखंच बोलत आहे. माझ्याकडं एक चिठ्ठी आहे आणि त्या चिठ्ठीमुळंच मी हे सगळं काय बोलत आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास बसणार नाही. मी कितीदा तुम्हाला सांगितलेलं होतं, की आबावर लक्ष ठेवा, पण तुम्हाला माझं ऐकायचं नव्हतं. दिनेशने तर अगदी तिच्यावर हातसुद्धा उचलला होता, पण तुम्हाला दिनेशची चूक वाटत होती." असं मुद्दाम गायत्री टोचून बोलत आहे.
पण आज मात्र आबाने तिला जे काय करायचंय ते केलेलं आहे. आणि जर का माझं बोलणं तुम्हाला खोटं वाटत असेल, तर या चिठ्ठीमध्ये वाचा म्हणजे तुम्हाला समजेल, असं म्हणून गायत्री अगदी मलूल तोंड करून तात्यांच्या समोर उभी आहे आणि तात्यांना सांगते, की "तात्या, आपल्या घरावर एकदा संकट आलं होतं. आपल्या घरावर लोकं धावून आली होती आणि त्यावेळेस त्या लोकांनी तुमच्या तोंडाला काळं लावलेलं होतं. तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटलं होतं हे मला माहीत आहे. पण ती लोकं परकी होती. पण आज तुमच्याच लेकीने तुमच्या तोंडाला काळं लावलेलं आहे." अशा पद्धतीनं मुद्दाम गायत्री त्यांना दाखवून देते, की आबानं किती मोठी चूक केलेली आहे. आबानं हे जाणीवपूर्वक केलेलं आहे असं देखील ती सांगत आहे. हे सगळं ऐकत असताना कोणाचाच विश्वास बसत नसतो. कधी न बोलणारा सूरज देखील आता गायत्रीला म्हणतो, "वहिनी, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? हे होणं शक्य नाही." तर मानसी देखील आता बाहेर येते आणि गायत्रीला म्हणते, "तुम्ही काय बोलताय? अहो, असं होणं शक्यच नाहीये." तर तिच्याच पाठीमागून तेजस देखील येत असतो. पण आता जेव्हा तेजसची आई हे सगळं ऐकते, तेव्हा तिला मात्र मोठा धक्काच बसतो. ती म्हणते, "गायत्री, तू काय बोलतेस? तुला समजतंय का? असं कसं काय तू बोलू शकते?" तर मानसी देखील गायत्रीला म्हणते, की "तुम्ही जे काय बोलताय ते आम्हाला चुकीचं वाटतंय." तेव्हा गायत्री म्हणते, "माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही तेजसला विचारा. तेजसच सांगेल, की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. या चिठ्ठीमध्ये जे आहे ना, मी तेच बोललेले आहे. आता ही चिठ्ठी या आबाची आहे का नाही हे मात्र तेजसच तुम्हाला सांगेल." तेजस मात्र एक शब्द देखील बोलत नसतो. तात्या आणि आई आता त्याला विचारत असतात, तेव्हा तो म्हणतो, "चिठ्ठी आबाचीच आहे." आणि हे ऐकल्यावर सर्वांनाच मोठा पुन्हा धक्का बसलाय. कारण आबाच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी ही अगोदर तेजसला मिळालेली होती आणि ती आता गायत्रीला मिळालेली आहे आणि गायत्री सर्वांसमोर सांगते, की आबा पळून गेलेले आहे. आणि हे ऐकल्यावर सगळ्यात मोठा धक्का बसलाय तो म्हणजे तात्या आणि आईला. आईला आठवतंय, की या अगोदर मोठ्या बाईनं सांगितलेलं होतं, की तुमच्या मुलीचे हात पिवळे होतील. मानसीचं व्रत पूर्ण होण्याच्या अगोदरच तिचे हात पूर्ण होतील. कदाचित तीच भविष्यवाणी खरी ठरलेली आहे, असं आता तिला जाणवत आहे. आणि ती भविष्यवाणी खरी ठरलेली आहे हे तिला समजलंय. पण आबाने असं का केलं असा प्रश्न मात्र अजूनही त्यांच्या मनामध्ये येतोय. जर का तिला लग्नच करायचं होतं तर तिनं आम्हाला का सांगितलं नाही? असे शेकडो प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतायत. गायत्री मात्र त्याच वेळेस अगदी तिला पण दुःख होतंय असं दाखवत, आबाने असं करायला नाही पाहिजे होतं. तिने आपल्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, असं काही बोलत आहे. तेजसला आता काय करावं ते कळत नाही. कारण आजपर्यंत तेजस नेहमी आबाची बाजू घेत आलेला होता. पण आता आबाने मात्र सर्वांना तोंडावर पाडलेलं आहे. दिनेशला मात्र आता बोलायला संधी मिळालेली आहे. दिनेशला समजले की यामध्ये सगळ्यात मोठा हात आहे, तो म्हणजे मानसीचा, असंच तो म्हणतोय. मी आबाच्या चांगली सणसणीत मुस्काळात ठेवून दिली असती आणि तेव्हाच त्याचं होतं नव्हतं झालं असतं. पण हे सगळं मात्र मानसीमुळे झालेलं आहे, असं तो बोलायला सुरुवात करत आहे. निधीला जेव्हा हे सगळं समजतं, तेव्हा तिच्या तर पायाखालची जमीनच सरकते. विनीत असं कसं काय करू शकतोय? विनीत असं करणार नाही. अहो, विनीत तर इथं आहे. तो इथंच घरामध्ये कुठेतरी असणार आहे. तुम्ही असं का बोलायला लागलायत? अहो, तो आत्ता रंग खेळायला आलेला होता ना, मग तो कसं काय निघून जाऊ शकतो? त्याला शोधा, असं ती सर्वांना म्हणतेय. पण दिनेश मात्र चिडलाय, तो म्हणजे मानसीवर. मानसी जर का आबा या घरातून पळून गेलेली असेल ना, तर त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त तू आणि फक्त तू आहेस, एवढी गोष्ट लक्षात ठेव. ज्या दिवशी मी आबावर हात उचलला होता, त्या दिवशी तू माझा हात धरला होतास आणि त्या दिवशी जर का मी आबाला मारलं असतं, तर त्यावेळेसच ही गोष्ट बंद झाली असती, असं तो तिला जाणीवपूर्वक बोलत आहे. आता मानसीकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. कारण मानसीनंच त्याचा हात धरलेला असतो आणि आबाला त्या मारापासून वाचवलेलं असतं. मानसी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत म्हणते, की "मी तिला वाचवलं होतं, त्याचं कारण तेव्हा त्या दोघांचं काहीच नव्हतं. तेव्हा त्या दोघांची मैत्रीच होती आणि त्यामुळेच मी वाचवलेलं होतं." तेजस मात्र शांत झालेला आहे. तेजसला काय बोलावं ते कळत नाहीये. तेजस म्हणतोय, "पण आता जे काय आहे ते आपल्या समोर आहे. आता काय करायचं हा मोठा प्रश्न आहे." पण इकडे मानसीला अजूनही वाटतंय, की आबा निघून गेलेले नसणार आहे. ती तेजसच्या जवळ येते आणि म्हणते, "तुम्हाला देखील असंच वाटतंय का?" तेजस म्हणतो, "तू ती चिठ्ठी वाचलेली नाहीये. तू ती चिठ्ठी वाचल्यानंतर समजेल, की नक्की काय झालेलं आहे." आणि तेजस असं बोलल्यावर मात्र मानसीला समजतं, की खरोखरच आबा निघून गेलेले असणार आहे. पण तरी देखील अजून तिचा विश्वास बसत नाही. ती म्हणते, "मला असं वाटतंय ती घरातच कुठेतरी असणार आहे. ती अशी जाणार नाही. थांबा, मी घरात जाऊन बघते. मी सगळीकडे शोधते आणि तिला घेऊन येते." असं म्हणून
मानसी चक्क घरामध्ये गेलेली आहे. गायत्री तिला हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, "आता काय उपयोग आहे? बैल गेला आणि झोपा केला. आता याचा काही अर्थ राहिलेला नाहीये. आबाने स्वतः चिठ्ठी लिहिलेली आहे आणि चिठ्ठी लिहून ती निघून गेलेली आहे. आता तिला घरात शोधण्यात काहीच अर्थ नाही," असं ती बोलत असते. पण मानसीचा मात्र या गोष्टीवर कसलाच विश्वास बसत नाही. आबा घरामध्येच असणार आहे असा विचार करून ती घरामध्ये सर्वत्र पळत आहे, वेगवेगळ्या रूममध्ये जात आहे. "आबा, आबा तू कुठे आहेस?" असं म्हणून ती तिला हाक मारत आहे. पण आबा मात्र तिला कसलीच ओढ देत नाहीये. तर इकडे निधीला जबरदस्त धक्का बसलाय. विनीत असं कसं काय करू शकतो? विनीतचं आणि आबाचं सुरू होतं तर आपल्याला कसं कळलं नाही? असा प्रश्न तिला पडलेला आहे. मानसी मात्र अजूनही घरात शोधाशोध करत आहे. आबा घरातच असणार आहे असं तिला वाटतंय. तर इकडे आईनं मात्र अगदी कपाळावर हात मारून घेतलाय. आबाने अगदी लाज काढली असंच ती बोलत आहे. पण या पोरीला मी 100दा विचारलं होतं, "तुला कोण आवडत असेल तर सांग. तुला कोण आवडत असेल तर सांग," असं मी तिला म्हणलं होतं. पण तिनं मात्र अजिबात काही सांगितलं नाही. दिनेश मात्र चिडला आणि तो म्हणतोय, "बघा या मुलीने यामध्ये लिहिलंय की ती स्वतःच्या मनाने पळून चाललेली आहे. यामध्ये कोणाचं काही नाहीये. तिचं विनीतवर जीवापाड प्रेम आहे आणि हे सगळं काही तिनं स्वतःच्या मर्जीनं केलेलं आहे." मात्र दिनेश म्हणतो, "मला वाटत नाही की हे सगळं तिच्या मर्जीनं झालेलं आहे. आपल्याच कुटुंबातला कोणतरी व्यक्ती तिला सामील असल्याशिवाय ती एवढं मोठं धाडस करू शकणार नाही," असं तो म्हणत असतो. पण कोणालाही अजून गायत्रीवर शंका आलेली नाहीये. खरं तर त्यांच्याच कुटुंबातला माणूस म्हणजे गायत्रीच तिला सामील होती, हे अजून कोणाला देखील समजलेलं नसतं. इकडे मानसी मात्र अजूनही आबाला शोधतेय. तिला असं वाटतंय की कदाचित आबा घरामध्येच असेल. या सर्वांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. आबा अशी जाणार नाही, मला न सांगता ती घर सोडणार नाही, असा विश्वास अजूनही मानसीला आबावर वाटत असतो. पण मानसीचा विश्वासघात झालेला आहे. इकडं दिनेश मात्र चिडलेला आहे आणि दिनेश कोसतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त मानसीला. "तुम्हाला खूप आवडतं ना मानसीचं सगळं काही तात्या? बघा आता काय झालेलं आहे या मानसीवर विश्वास ठेवल्यामुळं. मला तर असं वाटतंय की मानसीला सगळं काही माहीत असणार आहे आणि त्यामुळेच ह्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. मानसीनंच तिला ताकद दिलेली असणार आहे. तिनं ताकद दिली असल्याशिवाय आबा काही करणार नाही असा माझा विश्वास आहे. आबा एकटी काहीच करू शकत नाही. आबाला असलं काही सुचणारच नाही. तिला सुचवलं गेलेलं आहे." असं दिनेश म्हणत असतो. खरं तर तिला सुचवलेलं असतं ते म्हणजे गायत्रीनं. पण आता नाव येतंय ते मात्र मानसीवर. गायत्री मात्र मनोमन हे सगळं काही ऐकत आहे आणि खुश होत आहे. तिला जे हवं होतं तेच घडलेलं होतं. पण आता हे सगळं मानसीला माहीत आहे असं जेव्हा निधीला समजतं, तेव्हा मात्र तिला चांगलाच धक्का बसलेला आहे. तिला समजलंय की यामुळेच कदाचित मानसी आपल्याला त्याच्याशी लग्न करायला नको म्हणत होती. तर इकडे तेजस सर्वांना म्हणतोय, "आता शांत राहा. आता बोलण्यात काय अर्थ आहे?" तेव्हा दिनेश त्याच्या अंगावर जातो आणि म्हणतो, "नेहमी तू शांतच कर. नेहमी तुझ्या बायकोवर काय आलं ना, की नेहमी तू शांत करतो. आज तुझ्या बायकोची चूक आहे हे सगळ्यांना समजतंय. आज प्रभू कुटुंबियांवर जे संकट आलंय ते तुझ्या बायकोमुळे आलेलं आहे. हे तुला समजत नाहीये का? आणि तू आम्हाला का शांत करायला लागलेला आहेस? आता शांत राहण्यात काय अर्थ राहिलेला नाही. हे सगळं काही तिनं केलंय हे तुला मान्य करावं लागेल." तर गायत्री देखील आता त्यालाच बोलायला लागते. या अगोदरच दिनेश तिला मारत होता ना, तेव्हाच तिनं मार खाल्ला असता तर कदाचित प्रभू कुटुंबियांना आज ही वेळ बघायला मिळाली नसते. नेहमी तुम्ही दिनेशचं तोंड बंद करत आलेला आहात. त्याची बाजू बरोबर असताना देखील त्याला त्याची बाजू मांडू देत नाहीत. पण आज तो जे काय बोलतोय ते सत्य आहे. तेव्हा तेजस म्हणतो, "तुम्ही जरा शांत राहिलात तर बरं होईल. आता सध्या आपल्याला आबाला शोधणं गरजेचं आहे. आबा कुठे गेलेले आहे ते बघणं गरजेचं आहे." तेजसला खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. हे काय बोलतायत यापेक्षा देखील आबाने जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा त्याला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. आबा आपल्याला कसं काय सांगून गेली नाही असा मोठा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो अक्षरशः गायत्रीला हात जोडतो आणि म्हणतो, "तुमचं तोंड आहे ना ते बंद ठेवा." ती म्हणते की या सगळ्यामध्ये मानसीचाच हात आहे असं मला वाटतं. तेव्हा मात्र तेजस चिडतो आणि म्हणतो, "तुम्हाला असं वाटतंय ना की मानसीचा हात आहे, मग मी असं म्हणतो की यामध्ये तुमचा हात आहे. मानसीचा हात आहे याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का? नाही ना, मग तुम्ही तिचं नाव सारखं-सारखं का घेताय?" तेव्हा ती म्हणते की आजपर्यंत तुमचं लग्न झाल्यामुळंच आपल्या प्रभू कुटुंबियावर किती संकट आले. आपल्या घरावर हल्ला झाला, तुला जेलमध्ये जावं लागलं. अशा कितीतरी घटना तुझ्या लग्नानंतरच या घरामध्ये घडलेल्या आहेत. मग आत्ताची ही घटना देखील मानसीमुळेच घडली नसेल कशावरून? तेव्हा तेजस चिडतो आणि म्हणतो, "तसं तर तुमचं लग्न झाल्यापासूनच प्रभू कुटुंबियावर मोठमोठी संकटे यायला लागलेली आहेत. मग मी तर म्हणतो की या सगळ्या संकटांना तुम्हीच जबाबदार आहात. प्रभू कुटुंबियांचं वाटोळं करण्यामध्ये तुम्हीच जबाबदार आहात असं मी म्हणतो." तेव्हा मात्र दिनेश चिडतो आणि म्हणतो, "तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? तुझ्या बायकोवर जेव्हा वेळ येते तेव्हा तू नेहमी गायत्रीवरच का येतोस रे? आज गायत्रीने काय केले ते मला सांग. आज गायत्रीचा काही दोष नसताना तू मात्र तिला बोलतोयस. आज गायत्रीचा काहीच दोष नाही. दोष आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या बायकोचा म्हणजे मानसीचा आहे." तेव्हा तो म्हणतो, "तू जरा शांत राहा. आपल्याला आबाला शोधणं गरजेचं आहे ना, ते आपण बघूया.
तो फोन लावत असतो, पण फोन मात्र लागत नसतो. त्यानंतर तो विनीतला फोन लावतो, पण विनीतला पण फोन लागत नसतो. विनीतचा फोन बंद लागतो आणि सगळ्यांना समजलंय, की विनीत आणि आबा खरोखरच निघून गेलेले आहेत. अजून देखील दिनेश चिडलेला असतो आणि म्हणतो, "आत्ता मात्र तू मानसीला बोलणं गरजेचं आहे." तेव्हा मात्र तेजस चिडतो आणि म्हणतो, "सारखं मानसीला बोलणं गरजेचं आहे, यावर तू येऊ नकोस. आत्ताची वेळ काय आहे ना ते बघ. आत्ताची वेळ आहे ती म्हणजे आबाला आणि विनीतला शोधून आणणं. सारखं-सारखं मानसीलाच काहीतरी बोललं पाहिजे. विनाकारण मानसीवर गोष्ट आणण्याची काही गरज नाही." असं म्हणून आता तेजसच दिनेशवर चिडलेला असतो. दिनेश म्हणतो, "हे असंच होणार आहे. मला माहिती आहे, मी थोडं जरी काय मानसीला बोललो ना, तर ह्याला राग येणार आहे. पण ही घटना घडली आहे, ती फक्त मानसीमुळेच घडली आहे." असं देखील तो म्हणत असतो. इकडे निधीला मात्र खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. तर आईला देखील खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. आई म्हणते, "खरंच मला वाटत नव्हतं, की हे असं करेल. पण मी तिला विचारलेलं होतं, की तुला कोण आवडतंय का?" तात्या देखील म्हणतात, "मी देखील तिला विचारलं होतं, तुला लग्न करायचंय का? तुला कोण आवडतंय का?" आता या व्यतिरिक्त अजून काय बोलायला पाहिजे तेच मला कळत नाही. तर आता त्याच आगीत ठिणगी टाकत गायत्री म्हणते, की "अहो, अशी गोष्टी मुलं कोणाला सांगतात का? ते त्यांच्या समवयस्क लोकांना सांगतात. आई-वडिलांना अशा गोष्टी सांगणं त्यांना योग्य वाटत नाही. मला तर वाटतंय, की ही गोष्ट अगोदरच मानसीला माहीत असणार आहे आणि तिनं मानसीला तिने सगळं काही सांगितलेलं असणार आहे." मानसी इकडं अजूनही आबाला शोधत असते. पण आबा सापडत नाहीये ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली असते आणि ती बाहेर आलेली असते आणि त्यावेळेस सर्व तिला प्रश्न विचारतात, की "तुला हे माहीत होतं का?" आणि आबा म्हणते, की "हो, मला ही गोष्ट माहीत होते." आणि त्यावेळेस मात्र सर्वांनाच मोठा धक्का बसलेला आहे. सर्वजण म्हणतात, की "तुला माहीत होती ही गोष्ट, तर तू आम्हाला का सांगितली नाही?" आईला मात्र खूपच राग आलाय. मानसीला माहीत होतं, की विनीत आणि तिच्या आबाचं काहीतरी चालू आहे आणि तरी देखील मानसी शांत बसली आहे. म्हणजे मानसीनेच या गोष्टीला सपोर्ट केलाय, असंच आता सर्वांना वाटू लागलेलं आहे. मानसी मात्र म्हणते, "असं काही नाहीये, मी तिला सपोर्ट वगैरे केलेला नाही. फक्त ही गोष्ट अगोदर तेजसला बोलणं गरजेचं आहे, म्हणून मी शांत बसलेले होते." तेव्हा मात्र दुसरा मोठा स्फोट झालेला आहे आणि विनोदने बरोबर ठिणगी टाकलेली आहे. विनोद म्हणतो, "म्हणजे ही गोष्ट तेजसला देखील माहिती होती. म्हणजे तेजस आणि मानसी या दोघांना देखील माहीत होतं, की विनीत आणि आबा यांचं प्रेम प्रकरण चालू आहे. पण आपल्या सगळ्यांना या दोघांनी यापासून दूर ठेवलेलं आहे. म्हणजेच हे दोघंच या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार आहेत, असं आता सर्वजण बोलू लागलेले आहेत आणि यामध्ये सर्वात जास्त जबाबदार आहे ती म्हणजे मानसीच आहे. कारण तिचाच भाऊ आहे. तिच्या भावाचं लग्न व्हावं असं तिला वाटत असणार. म्हणूनच मानसीनं अशी गेम केलेली आहे, असा आरोप आता दिनेश सर्वांच्या समोर मानसीवर करू लागलेला आहे. म्हणजे तुझ्या भावाचं लग्न त्याच्याशी व्हावं असं तुला वाटत असणार आणि म्हणूनच तू तिला फसवलंय, असं तो म्हणायला सुरुवात करतो. तर विनोद म्हणतो, की तेजसला देखील हे प्रकरण माहिती होतं आणि तेजसनं देखील हे प्रकरण आपल्याला सांगितलेलं नाही. म्हणजे तेजस आणि मानसी या दोघांनी ही गोष्ट घडवून आणलेली आहे. मानसी मात्र म्हणते, "त्यात त्यांचा काही दोष नाही." गायत्री म्हणते, "म्हणजे यामध्ये तुझा दोष आहे. अगं तुला माहीत होतं तर तू आमच्या कानावर घालायला पाहिजे होतं ना, की त्या दोघांचं नक्की काय चाललेलं आहे. आम्ही त्यांचं लग्न लावून दिलं असतं किंवा त्यांना समज तरी दिली असती." दिनेश म्हणतो, "काही नाही. मला अगदी स्पष्टपणे कळलेलं आहे, की हिला तिच्या भावाचं लग्न त्याच्याशी करायचं होतं. म्हणून हे सगळं काही हिनं घडवून आणलेलं आहे आणि आपल्या परस्पर हे सगळं घडवून आणलेलं आहे. कारण तिला वाटत असेल, की आपण आबाचं त्याच्याशी लग्न लावून देणार नाही, असं तो डायरेक्ट बोलायला सुरुवात करत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की प्रभू कुटुंबीय सगळे बाहेर असतात. तेव्हा त्यांना आतमधून मोठा ओरडल्याचा आवाज येऊ लागतो आणि सर्वजण गंभीर होतात. नक्की काय झालेलं आहे असा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. तेवढ्यात मानसी धावत पळत आतमध्ये जाते. कारण तिला कळलेलं असतं, की तो आवाज निधीचा आहे आणि जेव्हा ती आतमध्ये जाते, तेव्हा तिला मोठा धक्काच बसलेला आहे. कारण निधीने स्वतःच्या हातावर ब्लेड मारून घेतलेले आहे आणि आत्महत्येचा प्रयत्न तिने केलेला आहे. कारण विनीत आणि आबा पळून गेलेले आहेत, या गोष्टीचा मोठा धक्का तिला बसलेला आहे आणि त्यामुळंच तिनं हे कृत्य केलेलं आहे. सर्वजण आतमध्ये जाऊन पाहतात, तेव्हा तिच्या हाताला मोठी दुखापत झालेली असते आणि तिच्या हातातून रक्त वाहत असतं. निधीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. या गोष्टीमुळे आता मानसीला अजून मोठा धक्का बसलेला आहे. एका क्षणात सुखी प्रभू कुटुंबीय दुःखामध्ये पोहोचलेलं आहे आणि आता या सगळ्या गोष्टीला जबाबदार सर्वजण मानसीला धरत आहेत. पण आता या सगळ्या गोष्टीतून मानसी सर्वांना कसं बाहेर काढणार आणि हे सगळं प्लॅन गायत्रीनं केलेला होता. गायत्रीनेच आबा आणि विनीतला पळवून लावलेलं आहे. हे गायत्री कसं सिद्ध करणार ते आपल्याला पुढील भागामध्येच पाहता येणार आहे. त्याचबरोबर तेजस आता
मानसीला कशी मदत करणार, तेजस आणि मानसी गायत्रीचं केलेलं कांड कसं सर्वांसमोर आणणार आणि दिनेशचं तोंड कसं बंद करणार ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. आता मात्र प्रभू कुटुंबियांवर खूप मोठं दुःखाचं मोठं संकटच आलेलं आहे आणि यामध्ये आता निधी देखील आहे. निधीने देखील स्वतःचा हात कापून तिने आत्महत्येचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं प्रभू कुटुंबियांवर अजूनच मोठं संकट आलेलं आहे. तर मानसी देखील या सर्वांमध्ये खचून गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तरी देखील ती खचून न जाता आता पुन्हा एकदा उभारी घेऊन गायत्रीनं काय-काय केलेलं आहे, गायत्रीनंच आबाला कसं पळवून लावलेलं आहे आणि गायत्रीनंच आबाला कशी मदत केलेली आहे, ते नक्कीच सिद्ध करेल. त्यासाठी आपल्याला पुढील काही भाग बघणं नक्कीच गरजेचं आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.